हे पोट्यो, भारतामध्ये 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ हे गोरगरीब लोकांना देण्यात येते. आता ही योजना सगळी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या मोठ्या संस्थेमार्फत राबवण्यात येते आणि ते अन्नधान्याचा साठा आणि पुरवठा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून केला जातो. आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काय होत होतं का, याच्यापाशी गोडाऊन बांधायला जागा नव्हती किंवा जागा होती तर पैसा नव्हता, तर तिथं यायनं चबुतरे बांधायचे, धान्याचे पोते ठेवायचे, फाऱ्यानं झाकायचे, ते पाणी फारी उन्हानं काऊर यायची, मग पावसाचं पाणी आलं का भोगदाट पडायचं, ते पाणी थप्पीत जायचं, थप्पीतून कोंब निघायचे आणि त्या थप्प्याच्या थप्प्या बेभाव दारूवाल्या कंपन्याला विकायच्या, म्हणजे मग लिलाव करायचे. मग 28 रुपये किलो घेतलेला विकतचा गहू हा 3 न 4 रुपये किलो दारूवाल्या कंपन्याला विकायचा. ठीक आहे, त्याचा अल्कोहोल हे वाईन बनवासाठी. मग आता त्याच्यात एक त्या ठीक आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या याच्यात क्लॉज होता का बा हे भारतामध्ये अन्न साठवणुकीसाठी गोडाऊन बांधण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्याला टेंडर द्यायचे आणि त्याच्याकडून गोडाऊन बांधून घ्यायचे आणि त्याचं भाडं आपण द्यायचं. तर त्याच्यात काय केलं यांनी, हा नियम डावलला आणि सरळ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ठीक आहे मक्तेदारी नाही झाली पाहिजे कोण्या एका व्यक्तीची, एका कंपनीची, म्हणून यानं नियम डावलून काय केलं मोदीनं, तर मोदीनं हे टेंडर फक्त अदानीला भेटायला पाहिजे. आता ठीक आहे, सायलो नावाचा प्रकार आहे. सायलो म्हणजे असं समजा का आपल्या घरचं अन्न ठेवायची जे आपल्या घरी लोखंडाची हे आहे पेटी आहे किंवा प्लॅस्टिकच्या ड्रामात ठेवतो, तसा मोठा ठीक आहे म्हणजे एका याच्यात हजारो मेट्रिक टन अन्नधान्य बसवून असे सायलो बनवल्या जाते. त्याच्यातलं मॉइश्चर काढून घेते आणि मॉइश्चर काढून घेतल्यामुळे अन्न बरेच दिवस टिकते, म्हणजे गहू असो तांदूळ असो. तर यायनं काय केलं पठ्ठ्यानं, ठीक आहे हे नियम डावलला, म्हणजे त्याच्यात जे ठीक आहे त्यानं सांगितलं का हे डिसेंट्रलाइज राहिले पाहिजे, तर त्यानं सेंट्रलाइज केलं आणि अदानीले ठीक आहे त्याचे 19,000 कोटी रुपयाचे टेंडर दिले का हे तूच बांध झायलो. म्हणजे उद्या जर ठीक आहे त्यानं जर अन्नधान्य साठवून ठेवायला लागला तर उद्या त्यानं मार्केटमध्ये जर तो गहू ओतला नाही तर गव्हाचे भाव वाढू शकते, तो मनंतवा पाडू शकते आणि हे देशासाठी धोकादायक आहे. असं मोदी बंदच्या बंद अदानीच्या घशात टाकत आहे. सर्व या देशात नियम डावलून काम चालू आहे. ठीक आहे, अदानी म्हणजेच मोदी आहे, मोदी म्हणजेच अदानी आहे. अदानीलेच का बरं द्यायचं बा, अंदमान निकोबारचे जंगल अदानीले, प्रत्येक खान अदानीले, एखाद्या कंपनीवर ईडीची धाड टाकायची आणि तिले एवढा त्रास द्यायचा का ते इकाले काढण आणि घेईन कोण, तर अदानी. हे असेच धंदे चालू आहे. ठीक आहे, आता तुम्ही ठरवा या देशात चालू का आहे. तुम्ही जर चूप राहिले तर एक दिवस मरायची पाहिजे. धन्यवाद.